श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने आयोजित श्रीरामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुले असल्यामुळे लाखो भाविकांनी श्रींच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं। उत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे काकड आरतीनंतर अखंड पारायणाची समाप्ती झाली। श्री साई सचरित्र या पवित्र ग्रंथाची द्वारकामाईतून गुरुस्थान मार्गे सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। संस्थानचे विश्वस्त भाऊसाहेब बॉक्सवरे यांनी विना, विश्वस्त डॉक्टर प्रताप भोसले आणि ॲडव्होकेट मोहन जयकर यांनी श्रींची प्रतिमा आणि विश्वस्त बिपिन कोल्हे यांनी पोथी घेऊन मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला होता। या प्रसंगी संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश हावरे, विश्वस्त सचिन तांबे, विश्वस्त तथा नगराध्यक्ष योगिता शेळके, कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, उपकार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप आहेर, ग्रामस्थानी साईभक्त मोठ्या संख्येने हजर होते। संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती नलिनी हावरे यांच्या हस्ते समाधी मंदिरामध्ये श्रींची पाद्यपूजा, कावडीचं पूजन आणि द्वारकामाई मंदिरातील गव्हाच्या पोत्यांची पूजा करण्यात आली। उत्सवाच्या मुख्य दिवशी रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुले असल्यामुळे लाखो भाविकांनी श्रींच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ घेतला। तर या प्रसंगी साई संस्थान विश्वस्त सचिन तांबे यांनी रामनवमी उत्सवानिमित्ताने अधिक माहिती दिली। रामनवमी उत्सवानिमित्त सर्वप्रथम मी साईबाबा संस्थानच्या वतीने सर्व नागरिकांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो। बाबांच्या हयातीमध्ये सुरू झालेला हा रामनवमीचा उत्सव साईबाबा संस्थान आजही अतिशय मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शिर्डी शहरामध्ये साजरा करत आहे। मोठ्या प्रमाणावर बाबांच्या पालख्या या ठिकाणी शिर्डी शहरामध्ये पायी चालत येऊन साईभक्त घेऊन येत आहे। त्यांच्यासाठी साईबाबा संस्थाने विशेष व्यवस्था या ठिकाणी केली आहे। अतिरिक्त निवासस्थानाची व्यवस्था असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, त्याचप्रमाणे भोजनाची व्यवस्था असेल, त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्राथमिक उपचाराची देखील सुविधा या ठिकाणी साईबाबा संस्थांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक साईभक्ताला व्यवस्थितपणे दर्शन मिळावं यासाठी साईबाबा संस्थांनी यापूर्वीच टाईम दर्शन सुरू केलेलं आहे। त्या माध्यमातून सर्व भक्तांना अतिशय चांगल्या पद्धतीने दर्शन मिळत आहे। काल सुरू झालेला हा उत्सव, काल बाबांच्या पोथीची या ठिकाणी मिरवणूक निघाली आणि द्वारकामाईमध्ये तिची त्या ठिकाणी पूजा होऊन अखंड पारायण सुरू होतं। आज सकाळी त्या पोथीची समाप्ती झाली व प्रतिमेची मिरवणूक निघून या ठिकाणी बाबांच्या पवित्र अशा या ठिकाणी समाधीचं सर्व साईभक्तांनी, सर्व विश्वस्त मंडळांनी व साईभक्तांनी त्या ठिकाणी दर्शन केलं आणि उत्सवाला सुरुवात झाली। अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये बाबांच्या या उत्सवाला सुरुवात झाली। आज सकाळी अनेक साईभक्तांनी गोदावरी या ठिकाणाहून पाणी आणून बाबांना गंगाजलाभिषेक या ठिकाणी केलेला आहे। त्याचप्रमाणे बाबांच्या पवित्र द्वारकामाईमध्ये दरवर्षी जे अन्नदानाचा संदेश देणारा जे गव्हाचं पोतं आहे त्या पोत्याची देखील विधिवत पूजा होऊन तेही या वर्षीसाठी बदलण्यात आलं आणि आज संध्याकाळी निशाणाची देखील मिरवणूक या ठिकाणी बाबांच्या निशाणाची मिरवणूक निघणार आहे आणि त्याचबरोबर बाबांचा जो पवित्र असा जो सोन्याचा रथ आहे त्या माध्यमातून देखील पूर्ण गावामध्ये त्या रथाच्या माध्यमातून मिरवणूक निघणार आहे। अशा प्रकारे साईबाबा संस्थानच्या वतीने हा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात आहे। त्याचप्रमाणे अनेक भक्तांनी या ठिकाणी विविध दानाच्या माध्यमातून साईबाबा संस्थानला मोठ्या प्रमाणावर दान केलेलं आहे। त्यामध्ये 12 किलोचं सोनं या ठिकाणी साईभक्तांनी साई समाधीच्या कड्यांसाठी त्या ठिकाणी कठड्यांसाठी ते सोनं दान केलेलं आहे। त्याचप्रमाणे भक्त जो दान देतो ते दान टाकण्यासाठी दानपेट्या देखील एका साईभक्ताने त्या चांदीच्या दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे एका साईभक्ताने विशेष अशा प्रकारचं दान या ठिकाणी दिलेलं आहे, ते म्हणजे ज्या आता नवीन नोटा चलनामध्ये आलेल्या आहेत 2000 रुपयांच्या, त्याची 2000 रुपयांच्या चलनी नोटांची एक माळ 2 लाख रुपयांची तयार करून या ठिकाणी ती भक्तांनी अर्पण केलेली आहे। त्याचप्रमाणे साईबाबांना आणखी एक विशेष दान मिळालं, ते म्हणजे चांदीचे मखर 67 किलो वजनाची चांदीची मखर या ठिकाणी साईबाबांना दान मिळाले। अशा विविध माध्यमातून साईबाबा संस्थानला बाबांच्या भक्तांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर दान केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा उत्सव या ठिकाणी साजरा केला जात आहे। मी पुन्हा एकदा साईबाबा संस्थानच्या वतीने सर्व नागरिकांना व साईभक्तांना राम। सकाळी 10 वाजता हरिभक्तपरायण विक्रम नांदेडकर यांचे श्रीराम जन्मावर कीर्तन झाले। माध्यान्ह आरतीपूर्वी रासने कुटुंबीय आणि देशपांडे कुटुंबियांच्या वतीनं नवीन निशाणांची विधिवत पूजा करून दुपारी 4 वाजता मिरवणूक काढण्यात आली। सायंकाळी 5 वाजता श्रींच्या रथाची शिर्डी गावातून मिरवणूक काढण्यात आली। यामध्ये साईभक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। इंदोर येथील दानशूर साईभक्त अरुण डागरिया यांच्या देणगीतून समाधी मंदिर आणि परिसरामध्ये करण्यात आलेल्या
फुलांच्या आकर्षक सजावटीनं साईभक्तांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तर मुंबई येथील द्वारकामाई मंडळानं उभारलेले श्री हनुमानाचा श्रीराम सीता भक्ती देखावा असलेलं महाद्वार आणि मंदिर तसेच परिसरामध्ये केलेले विद्युत रोषणाई उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले. उत्सवाच्या सांगता दिवशी पहाटे 5:05 श्रींचे मंगलस्नान आणि दर्शन, सकाळी 6:30 वाजता गुरुस्थान मंदिरामध्ये रुद्राभिषेक करण्यात येणार असून सकाळी 10:30 वाजता हरिभक्तपरायण विक्रम नांदेडकर यांचे कालाचे कीर्तन होऊन दहीहंडी कार्यक्रम संपन्न होणार आहे. दुपारी 12:10 माध्यान्ह आरती आणि तीर्थप्रसाद, सायंकाळी 6:30 वाजता दुपारती होऊन रात्री 10:30 वाजता शेजारती होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एस9 मीडिया, शिर्डी.